हे सगळं तो इकडे सोपवलं मी आता. उद्या हे सगळे पोट्टे घेऊन 7 वाजता बड्डावर तयार राहा तुम्ही. हो, ढोल ताशे घेऊन. तिथं टेंबे गिंबे बिलकुल तयारीत राहा. मी याचे काय करणार आहो, उद्या याचे भेट घेतल्यानंतर पार्टीचं आयोजन करणार आहो. त्याला म्हणतो गड्या आपल्या इकडून पार्टी देतो बा देवमन भाऊ तुम्हाला. आपण आता शेजारी शेजारी हो. 12 वाजता तुम्ही त्याले आणि तुम्ही 12 वाजता आपला दणका सुरू करा. नाचणं आणि हे करणं आणि टेंबे आणि ते ढोल ताशे म्हणजे हुई 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 आवाज हे ते सगळं ओके करा. जेणेकरून याची फटारली पाहिजे की हे परवा दिवशी दिसलंच नाही पाहिजे सकाळी. तर हे झालं आपला पहिला प्रोग्राम. दुसरा अजून काही आता बाकीचं काही अडचण आहे का? एवढ्या जमन कापलं नाही तर मग कसं आपल्याला बाजारही भरवा लागेल भूताचा. त्याच्या डोक्यात मी चांगली हवा भरून देणार आहोत उद्या. इथं बा भूताचा बाजार भरत जाय नाश्ते तर कोणा काही भाजी बनवली की बातच भूत हजर होते. तिघं जण तयारच राहतात चिचीवर. कारण की आम्ही समजा काही तयार काढलं भजे वळे की बिलकुल तिघं जण आपले ते पांढरे कपडे आपले मामा लुटरे घालते तसा घालून तयार राहायचा. हो, आवाज म्युझिक हे ते सगळं तयार ठेवा. अरे हो, पण मी काय म्हणतो शांताराम, ते ढोल ताशापर्यंत काही हरकत नाही, ठीक आहे तोपर्यंत. पण नंतर म्हणतो तू ते काय बाजाराचं काय बाजार भरवायचा म्हणजे कसा काय बाजार कसा भरवा तिथं? बाजार म्हणजे कसं सरे आपला म्हणजे काय 5-50 दुकानाचा आपला बाजार भरवा असं नाही म्हणत मी तुम्हाला. अशा खोपड्यासारख्या 2-3 मानाच्या भाजीपाला दुकान असं तसं आपलं दिसलं पाहिजे की बा हिप्नोटाईज करायचं त्याला हिप्नोटाईज. हो की बा खरोखर इथं भूताचा बाजार भरते बा. त्याचबरोबर आपण जर समजा वडे भजे काढले की 2-3 भूतं काही येऊन सांगता येत नाही. तिचे वडे गायब करतो मी. हो, कळईच गायब करतो. हो, असं त्याला म्हणजे पूर्ण चकवा प्रकरण त्याच्या भोवती पूर्ण गुंडायला जाईल. म्हणजे त्याला खरोखर वाटन की नाही गड्या हे एरिया भूतबाधित आहे. हो, इथं मग मी सांगतोच महाबाजीची गोष्ट काय सांगायची ती. म्हणजे त्याला पूर्ण त्याच्या म्हणजे डोक्यात इतकी हवा भरून देतो मी भूताबद्दलची की त्यानं डबल विचारच करू नये. हो, परवाच्या दिवशी त्यानं सकाळी आपलं गुंडापट्टी करा घराकडे जावं. अशा पद्धतीनं उद्याचा कार्यक्रम आपल्याला रसाच आहे. बापाला घालच मग समजा खतरनाक होईल ते नाही का बाजार गिजार हे ते. आता समजा आम्हाला भाजीपाला मागायला लागेल देत असले. आता हराशीत न्यायच्या आधी जरासा देवा ठेवाले. त्याला टच करून देतात ती माहिती सगळी. पण बाकी तुम्ही शांताराम भाऊ त्याला बाजार दाखवायला अंदाज पण भूताचा कसा भरते बा म्हणजे त्याला वाटलंच पाहिजे. म्हणजे टेन्शनचं कामच नाही. पूर्ण बिलकुल कोमातच. हो, अरे मी काय म्हणतो भाऊ, बाबा यार त्याला 100 वर्ष आयुष्य आहे काय सांगा नाही. नाव घेतल्याबरोबर हजरलं का सैतान. दुसऱ्या संघ आणला भाऊ ते वामन. अरे का वामन भाऊ आले का तुम्ही बी? आलं सामान वगैरे आणलं का? आता काय करता बाबा पोटा पाण्यासाठी करावंच लागते काही ना काही. हो, घरी आता दोघं भाऊ. हो, 2 बाया घरी म्हणलं की आता तुम्हाला माहितच आहे मग भांड्याला भांडं लागते भानगडीला वाण नाही. हे म्हणे बा हो मी आता इकडेच करतो म्हणजे शेतीवाडी. मला कर गड्या. हो, मग अशा पद्धतीनं मग आता केलं बाबावर कसं तरी. नाही चांगलं झालं बरं केलं ना. हो, काय हरकत नाही. पण मी काय म्हणतो आता इकडे कुकडे म्हणलं काय होय हे कायचं कट्ट गिट्ट? काही नाही ते आता आपलं कसं अमरावती सगळं सामान आणून टाकलं. ट्रॅक्टर हे ते बैलबंडी सगळं आलं. हो, ते बुढे आहेत तिथं बसलेले. पण आपला भाचा आहे तर आता आम्ही आलो दयन दयासाठी. म्हणलं आता उद्यापासून यायले मग कसं सगळं खोपडं गिपडं मांडून देतो. सगळं पद्धतशीर आता किराणा घेतो आपलं दयन देतो. कुठं आहे भाऊ चक्की? चक्की आपलीच आहे ना आपलीच चक्की आहे. हो, भानू आहे भानू. हो, जा तुम्ही पुढे समोर गेले की दिसतेच तुम्हाला दळण केंद्र. हो, जा आहे ते तिथंच आहे. हो, जा 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 घ्या दळून घ्या मस्त. न्या ते जा. बरं ठीक आहे ना मग. हो, काय हरकत नाही. किराणा दुकान आहे असं ना जवळच. हो, ते सरपंचाचं दुकान आहे. हो, दिसते तुम्हाला सांगतेच कोणी तुम्हाला. हो, जा तुम्ही दळून घ्या पहिल्या. हो, बाकी उद्या मग आता काय उद्या होते वाटते मग सगळं खोपडं गिपडं तुमचं नाही. हो, आता उद्या आता टापटीप पण बसून देतो नाही सगळं पद्धतशीर. हो, उद्या आम्ही ओके करून 2-3 वाजता चालले जातो. हो, आता सकाळीच भेटतो उद्या कामाले. बरं हो चाल देऊ मग. हो चाल चक्की पाहू चाल. आता शांताराम हो, झाला आता ताप सुरू आपल्याला. हो, आज आता दयन दळून निघते बस. उद्यापासून त्याची रावटी बसली की बस झालं कामच झालं. हो, त्याच्या मसाला तुया कटावातनी काही मक्क्यातनी. ते भैमुगाचा धिंगाणा. पाय तू आता पुढे 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 पुढे. हो, पाय ना तुम्ही कमाल करणार आहे ते. हो, पुरं गाव असं आयरी आणणार आहे ना आता. म्हणून म्हणलं पाहिजे आपला उद्याचा प्लॅन हुकला नाही पाहिजे बरं. हो, बरं आता मला पहिले भानूले फोन लावू द्या. हो, त्याला दयन नाही द्यायला होता. हो, कारण की कसं आहे यायले जर आपण डोक्यावर बसवलं. हो, कारण की यायले पाणी अन्न हे ते गावातून भेटलंच नाही पाहिजे काही. हो, कटावून पाहायला पाहिजे. थांब मी फोन करतो भानूले. त्याला म्हणतो दयन काही देऊ नको त्याला. 1 मिनिट. हॅलो, हा बोला म्हणलं बाबा. काय म्हणतो ते भानू मी काय म्हणतो ते आपला देवमन नाही का? हो, आपल्या गावात आला ते हराशी बोलली ते. हो, ते आणि त्याचा भाऊ येऊ राहिला म्हणलं दळण दळाले. हो, देऊ नको म्हणलं त्याला काही बहाना कर. तिथून रवाना कर द्यायला. हो, अजिबात दळण द्यायचं नाही त्याला. पण आता काऊन नाही द्यायचं म्हणलं काय अर्थ नाही. तुला नाही ना माहित काय प्रकरण आहे तर तू फक्त दळण देऊ नको त्याले. मग अशाने इथं येऊन आपल्या बोकांडीवर बसतात पुढे हे लोक. हो, यायला गावात नाही आता अजिबात त्याला काही भेटलं नाही पाहिजे. म्हणजे शेवटी कटवून गाव सोडून पाहायला पाहिजे. हो, इथं प्लॅन बनलेला आहे आमचा. तुला मी घरी यायला सांगतो सगळं. त्याला फक्त तू देऊ नको. ठीक आहे ठेव मग आता. बरं 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 ठीक आहे ना देत नाही ना मग. करतो मी काही ना काही. हो, नाटक रचतो बरोबर. हो, ठीक आहे ठेवतो मग. तेवढं काही शांतारा. हो, असं कसं घोणी घेऊ द्या लागते जराशी. हो, मग यायला समजते काय असते तर. दुसऱ्या गावात येऊन इथं जर ते शेती करते तर त्याला काय सपोर्ट राहिलं का? घे म्हणा धनके आता. हो, बरं बरं चला आता मोडा मीटिंग. उद्याच्या कामाला लागा आता. हो, फक्त जास्त काही असं लिकीच करू नका. जेणेकरून त्याला माहिती नाही भेटली पाहिजे. चला आता मोडा मीटिंग. आलीच नाही ना डीम आहे ना. पण काय उचलून नाही राहिली ना चक्की अजून उचलून नाही राहिली.
नाही ना साहेब राजा काहीच व्होल्टेज नाही ना. तिन्ही फेज डिम आहे तिन्ही बी. हो लाईट असे टिमटिमी दिसून राहिले ना. मग काय हो ना तुम्ही वा कोणत्या हालतीत उद्या करा बा ते बरोबर आमच्याकडं. हो ना तिकडे राजा व्होल्टेज आहे त्या इकडे आमच्याकडे काहीच नाही. हो काय चक्की चालू नाही का म्हणलं हो दळण दळत होतं भाऊ आम्हाला. अरे बाबा आता काय लिहायला राजा तुम्ही. अरे व्होल्टेज नाही ना व्होल्टेज नाही चक्की रे. ఇంకా आता हेच तर दैन राहिले ते बाया थांबून आहे. मग काय आता लाईन साहेबाला फोन केला ते म्हणे बा व्होल्टेज कमीच आहे तिकून. काय करा लोकच तेवढे वापर करून राहिले तर काय करणार आहे माणूस. अरे बाबा मग कसं हो राजा आमचं दैनाचं कसं मग कसं काय पोया घ्या कशा करा म्हणलं आम्ही. उद्या या तुम्ही. हो उद्या सकाळी सकाळी या म्हणजे कसं लोकांचे कूलर बंद झाले की मग व्होल्टेज वाढन. हो कारण की आता कसं आहे रातचे जुई जब कोणाचे कूलर कोणाचे काही पंखे गिंके फुल चालू आहे. हो त्याच्यानं व्होल्टेज काही पुरून नाही राहिला. तुम्ही उद्या या ना उद्या सकाळी. राजा नाही का आपत्ती धंदे आता नाही तांदूळ न्यायची पाहिजे आता. बरं असं करा ना भाऊ इथं दळण ठेवून देतो मी. हो तुम्ही मग कसं व्होल्टेज वाढला की काढून ठेवता मी उद्या सकाळी घेऊन जाईन मग. नाही हो नाही म्हणलं इथं ठेवू नका बा. लोक हे बा हो याचं ते दळण नेते त्याचं ते नेते मागं कोणाचा डब्बा कोण नेला मला भरून द्यायची पाहिजे. हे बा म्हणलं दळण ठेवूच नका. उद्या जाणार सकाळी. हा एक तर रातच्यानं उंदर असते याच्यात मी. फालतू नसते आपत्ती धंदे काही झालं फाला तर बसा लागणार आमच्या. हा रातचं आम्ही दळण ठेवत नाही इथं. चला जाऊ द्या लवकर. इथले का काय आहे तर चला वामन भाऊ हो चला म्हणलं आपल्या किराणा दुकानात चला जाऊ द्या तांदूळ घेऊन घेऊ आजचे उद्या भाऊ. अरे रातचा टाइम आहे शांताराम भाऊ. ते आता किराण्याला आला म्हणता जाऊ द्या ना घेऊ द्या ना. आता आपल्याला काय अडचण आहे. जाऊ द्या ना जे काय लागन ते देऊन देईन मी त्याले. का काऊन नाही द्यायचं त्याले. तसं नाही ना तुम्हाला माहित नाही बरं ते हो त्याला तुम्ही जास्त हे बा लाडक पण करूच नका त्याचं. हो ते आपल्याला आयरी आणणार आहे बरं. हो म्हणून त्याला कसं आहे गावातून वस्तूच नाही द्यायची. हो म्हणजे ते तंग झाला पाहिजे. हो गाव सोडून पळायलाच पाहिजे ते. मग राजा तुम्हाला एवढं सांगून राहिलो आम्ही एवढा प्लॅन बनला हे बनलं आणि तुम्ही म्हणता सामान देतो. हे बा कंदील बुड्यानं चक्कीतलं दळण दिलं नाही. हो आता इथं येतेच ते हो 100% तांदूळ किराणाने आले. आता तुम्ही बा सांगून राहिले म्हणून ऐकून राहिलो मी आजच्या दिवस. हो डबल बा आपण असं करणार नाही. हो एवढं सांगतो आपण. अरे आजच्याच दिवस उद्याचं कामही नाही पडू देत ना ते येणारही नाहीत गावात दिसणार नाही तुम्हाला परवा. मग काय आता प्लॅन लय फुल बदलेला आहे ना आमचा. हो ते बा आले म्हणलं आले पाहिजे जरा बरोबर. हो मी काय बोलतो तसंच तुम्ही हो बोला. येऊ दे येऊ दे. राजा काय शेंगदाणे नाही म्हणता शेंगदाणे साबुदाणा काय तुमच्या दुकानात राजा. ढेप ढेप द्या ना मग 5 किलो कमीत कमी ढेप तरी द्या बा. ना हे बा ढेप सरली ना आपली. हो ना आता आणतो मी उद्या चाललोच माल आणाले. हो उद्या घेऊन जायचं संध्याकाळी. राजा कुलूप लावा बा दुकानात तुम्ही. निरा फक्त गोया बिस्किट आणि पोंगा पंडित आणि पुड्यान पाळ्या विकता तुम्ही बस. तंबाखाच्या पुड्यान चुन्याच्या पुड्यान झालं याच्या पुड्यान तुमच्या दुकानात काहीच नाही. रिकामे डबे आहे तेलाचे आणि खोके सरे रिकामे जोयला. फक्त ढंडण ढंडण काम आहे. हो ना मोठं दिसते दुकान एवढं दिसाले पण सामान मनसान काहीच नाही. हो जाऊ द्या बा. हो आता एखाद्याला दुसऱ्या कोणा गावातल्या दुकान टाकलं पाहिजे हे तुमचं काही खरं नाही आता. हो द्या बा माहिती काय काय आहे तर साखरपत्ती तेल आणि याच्या पडायला काहीच नाही तुमच्याजवळ. जाऊ दे तिकडे जाऊ दे. हे आले वाटते नाही. अरे का आले का काय म्हणते आणलं जाऊन मग. अरे काय ते चक्कीन तर का हो डिमलंही नाही म्हणे. हो उद्या या. हो मॅनला बा राहू देत नाही नाही म्हणे इथं नका ठेवू म्हणे बा उंदर आहेत म्हणे. आता शेवटी वापस घेऊन चाललो. मॅनं त्याला बा किराणा घ्या निघा. उद्या आता तयारी लागा लागते. म्हणलं भाऊ आपल्याला तांदूळ द्या 1 किलो प्रभातचा पत्तीचा पुडा द्या 100 ग्रामाला. साखर 1 किलो तेल 1 किलो जिरं हळद मसाला तिखट सगळं 100 ग्राम. बेसन देऊन द्या. हो बस बाकी अजून मी सांगतोच तुम्हाला. काय राजा बा याच्यातलं जिरं हळद मसाला हे तर नाही आपल्या जोड. तांदूळ लगायचे सरले तर. हो तेल साखरपत्ती भलं हे देऊन देत तुम्हाला शेंगदाणे. हो शेंगदाणे सरले समजा आजच. अरे बाबा तांदूळी नाही का हो तांदूळी सरले. अरे बाबा मग आता काय हळदही नाही म्हणता जिरं नाही मसाला नाही शेंगदाणे नाही काय आहे का दुकानात तुमच्या. काय राजा का तेल साखरापत्तीच नाही का फक्त. पुन्हा ते तांदूळ काय झालं कंट्रोलला झाला 3 महिन्याचा माल. हो बेतुप्पान तांदूळ झाला घरोघरी. हो मलाच तर म्हणते घ्या 1 क्विंटल कोणाचं 2 क्विंटल लय आला ना माल ते. हो कंट्रोलचा त्याच्यानं आपल्या जिथं कंट्रोल आहे. हो त्याच्यानं तांदूळ ठेवूनच बंद केलं मी. काय करता येईल पडूनच राहते ना ते लोकांच्या घरी लागन तेवढा तांदूळ आहे ना. अरे राजा पण कमीत कमी बेसन जिरं हळद मीठ काहीच नाही म्हणता तुम्ही. द्या बा साखरपत्ती देऊन द्या आणि तेलाचं 1 पाकिट देऊन द्या जाऊ तिकडे. हो ते आता जरा माल आणाच लागते मला. उद्या चाललो ना मी. हो उद्या चाललो. आणसान आणू बा आज आणतो उद्या आणतो मग काय तर हो एक आहे तर एक नाही. हो द्या यायला काय द्यायचं ते. घ्या भाऊ हो घ्या जे आहे ते घेऊन घ्या जा लवकर. अरे भाऊ काय म्हणता म्हणलं इकडे काय आले बा तुम्ही. तुमचं ते सामान तिकडे अमराईतनी आहे तिथं पाना बावा. कोणी लांबून तर मारणं आणसान मग अजून. जाना तिकडे मै खोपडी आहे तिथं अंग टाका तुम्ही झोपा तिथं. अरे हो ना काकाजी इकडे पोटात भूक लागली न काय खा माणसानं. याईन आता डबा आणला मा भानं ते झाला खराब उन्हीनं. काय करता सांगा तुम्ही आता खिचडी टाका तर ते दुकानात तांदूळ बी नाही. आता काय सांगा तुम्हाला आमच्या येईल आम्हाला माहित राहिजो. काय तांदूळ नाही म्हणतो राजा. हो दहीन आणायला गेलते ना तुम्ही मग पोया टाका ना बाबा रे. व्होल्टेज नाही ना हो डी महिना लाईन चक्की नाही चालू म्हणून तर वापस आलो आम्ही. हिरा लबाड हरेले का तुम्ही. अबे हिंका आता हे थैली दहीन आणलं ना बाबा रे ते डबा दिसत नाही का. मग आता याच्या पोरानं मोठ्याच्या पोरानं देवलालनं
मग आता सगळं सामान तांदूळ जिरं मिरं सर किराणा आणला न त्याचा. मग दुकानातून सामान कसं नाही गेलेच ना लेको. काय बोलता राजा तुम्ही? आम्हाला तर म्हणे दुकानदार म्हणे शेंगदाणे नाही तर हे नाही तर ते नाही. काय सामान नाही भेटलं राजा आम्हाला. ते म्हणे तांदूळ सरले म्हणे बा. ते चक्कीत गेलो तर चक्कीत राजा डीम आहे म्हणलं आम्हाला म्हणे. उद्या आणा म्हणते. तुमचं कसं काय भेटलं मग? अरे खोट्या गोष्टी आहे ते. मग काय तर अंक आणलं ना डबा भरून दळण आणलं ना आत्ताचीच गोष्ट ना 5 मिनिटच झाले जाऊन त्याले. मग काय तर काही बोलता लेको. बरोबर बा. मग हे बा आपल्याला दिलं नाही वाटत राजा त्यानं. हो बहुतेक ते आपल्याला कोण नाही दिलं असं म्हणजे काय काय आपण का पैसे देत नव्हतो का द्यायला? असं कोण करू राहिले ते? आता काय त्रास द्यासाठी काही करायचं मग करायचं. परगावच्या बाबू सता देत लोक आपल्याला. असं आहे ते नाही. असं बरं थांबा म्हणतो मी. थांबा. मग मी काय म्हणतो काकाजी थोडेसे तांदूळ द्या ना बा. तुमची ते खोपडी आहे नाही ते चुलीवर शिजू का म्हणलं जराशी. तुमचा गंज गिना घेऊ का म्हणलं. मग म्हणजे आजच्या दिवस फक्त. उद्या आम्ही आता खोपडी करतोच आमची. एक तांदूळ काहीच नाही. बरोबर जा ना मग आपल्या खोपडीत आहे सगळं सामान. करा ते. अन म्हणलं बरोबर ठेव जा ते फक्त डबे डुबे. मी इथंच आता झोपत असतो. आम्ही दोघं इथं. बरं ठीक आहे ना. आम्ही झोपतो मग तिकडे. काही वांधा नाही. सकाळीच निघून जातो आम्ही. आमचं ट्रॅक्टर ते आमच्या बकऱ्या गिकऱ्या घेऊन रवाना होतो आमच्या वावरात. हो ठीक आहे मग. ओके. बरोबर हो ठीक आहे जा मग ते करा तुमचं काय तर तांदूळ आहे त्याच्यात सरस आहे आपला. फक्त बरोबर ठेवा. बरोबर ठीक आहे. बाकी अजून कोणाची खोपडी असते भाऊ? रातच्यानं कोणी जागल असतात का इथं? कोण नाही जागल कोण नाही आता. हे आम्ही दोघंच असतो आता. फक्त ते भुईमुगावाले आहे त्याने करंट लावायला आहे ते काही येत नाही जास्त. जा तुम्ही जा. काय कसं रे देव मग? काय रे का सकाळी आलो आपण इथं वावरात पण एक झाड नाही का चांगलं दिसून राहिलं मोठं दाट. मला खोपडी करावं आता करावं कुठं नाही. कसं करतं रे? अरे दादा काय कुठे हिंडू नका. या झाडाखालीच खोपडी मांडू आपण. मस्त आपला कोठा इथंच तयार करू. ठुण्यात ठोकल्या की आपल्या टिनात टाकले की जाय तिकडे. हेच जागा पद्धतशीर आहे. शियान राहते सावली राहते. इथंच करू आपण. अरे मामा रस्ता नाही काय दिसत नाही तुम्हाला? असा रस्ता चालला ना पुढे निंबाच्या तिकडून असा. पहा ना सरळ. या रस्त्यात करता का? अरे भाच्या तुला माहित नाही या गावचे लोक काय साधे सोपे आहे का? अरे म्हणलं रात्री दयन नाही दिलं का रे दादा? दिलं का दयन आपल्याला? डीम आहे म्हणे लाईन. आपल्याला काय समजत नाही का? साऱ्या गावातली लाईन फुलं त्याची डीम होती का? त्या किराणा दुकानदारवाल्यांना त्यानं दिलं नाही ना सामान. तांदूळ नाही म्हणे हे नाही ते नाही. फक्त काय 2-3 आयटम दिले काहीतरी नावाले. त्याला वाटी यायला सामान नाही दिलं म्हणजे हे पैतीन बा. असा द्यायचं तर्क असं. अबे म्हणाले का तुम्हाला काय वाटून राहिला सोपा आहे का म्हणा? देव म्हणते ना मला. मशाना झोपणारा माणूस आहे ना इथून जातो का मी? चला त्याला बा रस्त्यातच मांडायचं आपण खोपडी इथं. त्याचा का रस्ता का बापाच आहे का ते? सावल्या इथं झाड आहे. चला इथंच खोपडी भरायची आपल्याला. काही लोड नाही घ्यायचा. नाही रे देव मन. हे बा रस्ता आहे पुढे जाणार 2-4 कास्तकार आहेत. अडचण येईन ते डबल आपल्याला उचला लागल. अरे दादा तुला नाही ना माहित. हे रस्ता तुम्ही सांगा शाळेच्या या वावरातून चालला. मग हे शाळेचाच होय का नाही? पलीकडल्या वावरावाल्यानं ते रस्ता त्याच्या वावरातनी दडपला आणि लोकांना मग या शाळेच्या वावरातून रस्ता पडला. याला काही कोणी वाली नाही. म्हणून आता आपल्याला इथून पुढे जाऊच द्यायचं नाही कोणाला. बिलकुल एकाला जाऊ दे समोरला का कोण येते आळवा तर पाहतो. आळवा झोपतो त्याच्या गाडीच्या. तर आता आपल्याला खोपडं इथंच मांडायचं आहे समजलं का? चला आता ठुण्या गिन्या काढा सामान काढा आपलं. सुरू करा आता. काढ रे सब्बल काढ बरं भाज्या. दळ दर खोनले की आपले ठुण्या रोयला की बस झालं ओके. बरं तसं करता का मग? आता किती वाजले? 7 वाजले आता सकाळचे नाही का? 11-12 वाजेला झाली पाहिजे आपली खोपडी नाही का? तर आता हे बकऱ्या आणि हे म्हशी गिशी बांधून ठेवून दे ना मग एखाद्या झाडाखाली इकडे तिकडे. फालतू अजून मग वांदेवाडी आपल्याला कामं नाही सुचणार आणि काहीच नाही. अजून आता ट्रॅक्टरचं सामान काढलं आहे सगळं पसारा आहे ते. काहीच नाही पाहा लागत बकऱ्या यायले. चढते धुऱ्यानं जाते तिकडे म्हशी गिशी पाहिजे. भाच्या जरा लक्ष ठेवજો. काही नाही मग काय बांधून ठेवता का त्याला एवढे दावे तरी आहे का आपल्यापाशी? आता कुठं होईपर्यंत राहते ते वावरायनं खाते ते. चला या आपले पटापट सामान काढा. जाते ते बकऱ्या चढतात बरोबर. जाऊ दे मग नाही का? एरी आहेच काय आता कोणाच्या वावरानं काय राहिलं? जाऊ दे चरू दे त्याच्या मनानं आता. चला घ्या पटपट. चला ट्रॅक्टरचं सामान काढून घेऊ. हे तर कठीणच काम झालं बायाचं. अरे लका सांगा आता खत कसं नाही माणसानं. सांगा बरं नाही का? आपत्ती धंदे रस्त्यातच टाकलं आणि टेम्पो येतं. ए भाऊ देवमन काय आहे म्हणलं तुमचं? भाऊ इकडे आहे म्हणलं तुम्ही. आलं वाटते नाही का? झाला आता झाली सुरुवात आता. अरे काय भाऊ काय म्हणलं तुमचं म्हणणं? थांबा येतो मी. थांबा तिथंच थांबा. बोला भाऊ बोला. काय नाव काय तुमचं? काय म्हणणं काय सांगा. अरे बाबा म्हणलं हे रस्त्यात खोपडं टाकलं तर हे आम्ही या रस्त्यानं जायचं कसं म्हणलं? मावारात खत नाही आता आहे मला. कसं घरचं आता 2 गाड्या खत आहे राजा भरलं म्या. चला म्हणलं आता नेऊन टाका. हे तुम्ही कसं काय आला? आता गाडी कुठून नेऊ मी? म्हणजे मा डोक्यावर ने मांगवर ने. का तुमच्या बापाचा रस्ता आहे का रे? इकून चाललेले का हो? हे रस्ता वावरातून आहे शाळेच्या का? हे तुम्हाला जायसाठी आहे का? रस्ता म्हणलं हे तुमचा आहे का? तुमचं म्हणजे अरे बा आत्ताच आहे का राजा? दरवर्षी इथूनच जातो ना आम्ही सगळे कास्तार लोक समोरचे इकडले. हे बाजूचं वावर आहे बकऱ्या आहे हे आपलं बबनरावचं. त्याला बरं काही अडचण नाही. इकडे आहे आपलं शांताराम भाऊचं. आमचं समोर नाही का लाईने पाटलाचं वावर आहे एक माया आहे लक्ष्मणचा आहे समोर. मग आम्ही काय जावा बाबा?
म्हणजे कसं काय जाऊ म्हणजे मला काय सांगता तुम्ही? हा मी शाळेचा वावर केला नाही का? मग शाळेच्या वावरात आहे ना हे. मग शाळेच्या वावरातून तुम्हाला काय एक वहीचा रस्ता देऊ का? मग हे रस्ता नाही देत म्हणलं मी, इकडून नाही जायचं. बाबा मग कुठून जायचं बा? मग रस्ता कोणता आहे आम्हाला दुसरा? भाऊ मी काय सांगतो ऐका ना तुम्ही, हे जे रस्ता आहे ना, हे धुरा जे आहे का नाही, हे धुरा रस्त्याचा आहे. हो, हे बबनरावनं कोरत कोरत आला इथपर्यंत, डायरेक्ट वावराला टेकवलं. मग ते रस्ता त्या बबनरावच्या वावरातून आहे, इथून नाही. समजलं का? जाऊ देत नाही म्हणलं, जे होईन ते करून घ्या. पण आता नाही ना भाऊ, ते बबन बा त्यानं एक वय जागा घेतली असेल नसन घेतली आम्हाला नाही माहित ते. पण आम्ही या 5-10 वर्षातनी इथूनच जातो भाऊ. हेच रस्ता आहे कायमचा. मग हालभाऊन वावर केलं, कंदिलाबाजीने केलं, याच रस्त्याने गेलो आम्ही. ते उदंड केले असन, जाऊ दे असन, पण मी नाही जाऊ देत ना. मग हे रस्ता जे आहे ना, हे रस्ता बबनरावनं पुरा दडपला एक वय जागा. आणि आता शाळेच्या वावरातून रस्ता पाडला तुम्ही. यायला कोणी वाली नाही इथं. म्हणून मी जाऊ देत नाही. मोजणी आणा आणि रस्ता काढा. मला सांगू नका काही, निघा इथून. बाबा दादागिरी करू राहिला मग तू. देव म्हणे तुला काय वाटून राहिलं? भाऊ हे पा राम बोल राहिला तर नान नको करू तू. हे पा रस्ता तर तुला द्यास लागेल म्हणलं, बापाला द्यायला लागेल. तू काय सांगतले का? सरकार बिलकुल ते खोपडं उचलतोय. सांगू राहिला तुला मी आता. ए धमक्या नको देऊ रे. धमक्या कोणाला देऊन राहिला तू? लेका समजून काय राहिला रे? गाडी पलटवत का मार खाता म्हणलं तू? मा खोपड्याला का कोणा हात लावायला आला ना तर एका टेम्पेन घेतो मी. समजलं का? चल सटक लवकर येतो. चल निघ येतो. चाललेला का रस्ता त्याला पाडून येतो. का तुझ्या बाबा आहे का रे? चला हो बाहेर. लय शिल्लक बोल राहिला तू. हे बा गाडीत घाल उरार तू. सांगू राहिला तुले होय बाजूना. असा नाही तू धारी तुला गोट्यानच घेतो. थांब आता, मला फाडीच पाहू दे आता. कुठे फाडी? थांब तू, थांब आता लेका. मारता आला का? चल पलटो रे बा. खाऊन पाहायला थांब पिटावता का गाडी तू? ठरकली का लेका? हो आलेला काय ते रस्ता पाडतो वावरा तू? हरामाचा रस्ता आहे का? जा तिकडून. या आता डबल कोणी येते तर अंगावर घालता का रे बा? थांब ना जरा आरामानं हाण गाडी. काय एवढी पिटावं लागते का? ए बाबा काय पोहत नाही तर करता काय बा? का डोकं फोडून घेता? मग एवढी मोठी फाळी घेऊन मागे लागला मा देव म्हणे. बाप रे, झालं का सुरू रे बा? काहून काय झालं बा? काय केलं त्यानं? काय झालं म्हणलं तुमचं? अरे काय सांगता, जाऊन पाहा ना बा. खत वापस आणलं ना म्या. मग काय ते रस्ता म्हणलं समोर जायचा बंद करून टाकला. तुम्हाला तर टेन्शन नाही, आता तुमचं वावर इकडून तिकडून आहे. पण आमच्या सारख्या इकडे पुढे जाव कसं? मधातच खोपडं मांडलं म्हणलं त्यानं. काय बुराला खोपडा आमच्या वावरापाशी का? काय म्हणते ते? ते म्हणते बबनच्या वावरातून रस्ता आहे म्हणते खरा. हे शाळेच्या वावरातून कसा काय पाडला म्हणते तुम्ही? तुम्ही म्हणते गो ते वावर त्या बबण्याने दाबलं म्हणे आणि याच्यातून रस्ता पडून चालले म्हणे. आता अजिबात जाऊ देत नाही म्हणे. या म्हणे कोणी सामने तर हकालून दिलं मला त्यानं. मग फाडी उचलली होती त्यानं अंगावर माया. बरं नसतं तापच झाला आता इथं. काय म्हणते जाऊ देत नाही म्हणे. मग आता खोपडं मांडलं त्यानं नाही आळवं. डायरेक्ट रस्त्याच्या मधात जा म्हणजे कुकून जात होतं. त्याच्या वावरातून तर जाऊ देत नाही. रस्त्यावर त्यानं खोपडं मांडलं. सगळ्या बकऱ्या आणि ढोरं सरे इकडे तिकडे चरून राहिले बबनरावच्या वावरात. नाही बा शांताराम भाऊ, हे आता अशीच तकलीफ होणार आपल्याला. याचा आजचा कार्यक्रम रात्रीचा पद्धतशीर करायला लागते म्हणलं आपल्याला. नाही आलं लक्षात आलं आता. हे बा तू टेन्शन नको घेऊ. आता गाडी घेऊन तसंच जाय. आजचा दिवस त्याला राहू दे इथं. रात्री 12 वाजता त्याचा कार्यक्रम होईल. उद्या सकाळी 6 वाजताच्या आत देवमनीतून पाहायला म्हणा. रातचं बिलकुल तयारी लागा. बाकीचं काही टेन्शन घेऊ नका. आम्ही चाललो त्याला भेटायला आता. पाहिजे बा लय तर हे आहे बरं ते हेड दिमाग आहे ते. गोटात उचलते काही म्हणलं की. नाही ते आम्ही करतो कवर त्याला. मी बरोबर करतो. काही टेन्शन घेऊ नका. तू जाय आता, तू जाय. बाबा आता काय करायचं त्या पण संध्याकाळी आता गेम करास पण आता याला इथून लवकर हाकाला बा. हे मोठा घोर होणार आहे आता. दी आता नाही का गाडी उभी केली त्या सांगते आहे बबन्या. गाडीवाला भेटला असं ना जायला काही ना काही झाली असं वाढताला प्यायचा. मग भाऊ दिसला आणि ट्रॅक्टर घेऊन यायले. बरोबर पाहतो ना काय म्हणते तर. येऊ द्या. बापा रे शांताराम भाऊ, यानं तर पुरा गराळच घेतला हो. पुरा रस्ताच पॅक केलाय ना. इकडून खोपडी इकडून हे कोटा. ढोरण वासरण काय कसं जाता हो. आले का काय म्हणते? जमला आपला कोटा गिटा? पद्धतशीर जमला. बापा राजा कमाल आहे पण तुमची नाही का? आता तुमचा भाऊ दिसला मग ट्रॅक्टर घेऊन गेला. काय राजा तुम्ही 2-3 घंट्यात तर राजा उभं केलं आहे. सांगा बरं. ते आपले अगोदरची इथं होते तर ज्याने वावर केलं तर आंधी आलो भाऊनं त्या कंदील बुड्यानं साधी एक रे बसायला खोपडी नव्हती केली त्यानं. आणि तुम्ही बाबर हे राहा लागते ना आपल्याला 24 घंटे इथं. म्हणून साफसफाई हे ते वावर क्लिअर नाही पाहिजे का? सगळा बिलकुल चारी बाजून आता काट्याचं हे करतो मी. कुंपण त्याला तार बांधतो करंट फरण. एक वावरातली जर कुत्रं येईन तर मला म्हणा तुम्ही. आता सगळं एकदम सिक्युरिटी टाईट करतो मी आता. नाही ते तर पाहिजेच म्हणा. ఇంకా आता आम्ही बी तार लावलेतच ना. काय आता चला मग भैमुखाकडे बसू आपण जरा. काय करता आता? जेवण घेऊन केलं का? कायचा डबान कायचं काय? सकाळच्या 4 पिरियडवर राहा आम्ही. ते त्या बुढे पाजला तेवढा. आता आमचं सामान आणलं ना, आता सगळं ओके केलं आता. बस आता करतो स्वयंपाकाचं. मा भाऊ निघून गेला. मी आता जेवून जाय रे नाही म्हणे. असं करा मस्त करा. पण मी काय म्हणतो हे बा देवलाल भाऊ, आता आपण झालो शेजारी बबनरावचं वार वरचं माय खालचं. पण आता हे तुमचं तर आता आपल्याला कसं एकमेकाच्या विचारानं राहा लागते बरं इथं. ते तर आता संगच राहा लागणार आपल्याला शेजारी म्हटल्यावर. हो ना तेच म्हणलं. तर आज संध्याकाळी आता तू इथं आला कसं आहे आम्हाला आनंदच आहे म्हणा. कोणत्या गावचा असो
पण आता संध्याकाळी म्हटलं मस्त फर्स्ट क्लास पार्टी बनवू आपण हा हो इथं मस्त आम्ही 10 वाजता सगळं सामान सुमान घेऊन येतो हां बस फर्स्ट क्लास बनवू म्हटलं आता हो आमचं कसं नेहमीच असते बबनराव मी समजा हो पण आपण जास्त थांबत नाही म्हणा 11 वाजता घराकडे निघून जातो मग काय पाहा लागते असा शेजारी असला तर मग तर इथं आयुष्य काढतो मी आणा मग तुम्ही सगळं मटेरियल बनवून टाकू आपल्या इथं बनवतो ना थांब ना तुला आता कसं सांगतो का हिसका असते रामपूरचा हो ना बिलकुल बिलकुल तुम्ही टेन्शनच नका घेऊ हो बाकी खोपडं राजा इथं झाडाखाली मस्त केलं पण मस्त केलं म्हणा पण हे रस्ता रे हा रस्ता दबला नाही पुरा रस्ता दबणार म्हणजे दबणारच आहे मग असे इकडे पुढे जे कास्तकार चालले त्याच्या का बापाचा रस्ता आहे काय हा इथून जाऊ द्यायचं नाही आपल्याला कोणाले मग इथून काय रस्ता आहे का शाळेच्या वावरातून पण मग ते महावारातून जातील ना बा हा वावरातून जाईल ना मग बा मी काय म्हणतो बाबनराव या धुऱ्याहून रस्ता आहे खरा मी सांगतो हा इथून रस्ता नाहीच आहे तुम्ही पुढे पुढे आले म्हणून हे लोकांना रस्ता इकडे पाडला ते जाऊ द्या जुनं काही उकरून नको काढू ते बुड्यापासून आहे ना राजा मॅच थोडी केलं काही ते हा जुन्या काळापासून आहे ते हा पण मी म्हणतो जरासं जाऊ देत जाणं जरा इकडून घ्या ना खोपडी समोर घेऊन जरा नाही ते धुऱ्याहून जा म्हणा तुमच्या मावावरातून नाही जाऊ देत मी ते तुमचा रस्ता तुम्ही पाका आहे हा द्या रिपोर्ट द्या माया ते जाऊ द्या ना बबनराव तुम्ही काय पुढच्या कास्तकाराचा लोड घेऊन राहिले ते जाणार आहे त्याचं ते पाच बसून कसं जायचं ते वरून जातील लगाची हा नाही तर तिकडून पांदन जात जा म्हणा दूरच्या रस्त्यानं हो इकून येऊ नका कसं करायला लागेल मग मी मावरातून नाही जाऊ देत पण हो ते तर बाकी नक्की मग मावरात काय जाऊ देणार आम्ही इथं अजिबातच जाऊ देत नाही हो बस शांताराम भाऊ सांगू राहिलं तुम्हाला कोणीच नका जाऊ देऊ ना जातील ते पांदन हा हो टेन्शन घेऊ नका ते जे जाईल त्याला विचार पडेल त्याचा आपण काय विचार करायचा टेन्शन नाही घ्यायचं आपण फक्त संध्याकाळचं मस्त माहोल बनवायचा आपल्याला एवढं बाकी ध्यानात ठेवा तुम्ही आता हा बिलकुल काहीच वांधा नाही या ना तुम्ही संध्याकाळी आता मी स्वयंपाकाचं करतो लाईनचा बंदोबस्त लावतो केबल टाका लागते मला त्या तारावर आता हा चला येतो मग मी बरोबर ठीक आहे मग हा येतो मी काही काळजी करू नको देऊ म्हणतो आम्ही आहोत सोबत कोणी जर काही म्हटलं तर मला सांगा भ्याचं नाही हे जाणारे फालतूचे त्रास देते तर हा मला त्रास आहे तुले त्रास आहे याले त्रास आहे भाऊ आता संध्याकाळी भेटू मग आता काय होते पाहू द्या